मंडळी, कित्येक दिवसांनी आज घरात मटणाचा बेत ठरला. अहोंनी खास जाऊन ताजं मटण आणलं. ते मी सर्वात आधी गरम पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं. मग त्याला मीठ, हळद, थोडासा मसाला आणि आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करून ठेवलं. त्यानंतर एका कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये वाटलेलं कांदा, कोथिंबीर, जिरं आणि त्यामध्ये आलं लसूण टाकून ते छान परतून घेतलं. यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकलं आणि ते छान परतून घेतलं. मटणावर गरम पाणी घालून कुकरमध्ये 5 मिनिटं शिजायला ठेवलं. इतक्यात दुसरीकडे कांदा आणि खोबरं छान खरपूस भाजून घेतलं. भाजलेल्या कांदा खोबऱ्याचा रंग जरा तांबूस झाला की त्याची मस्त पेस्ट करून घेतली की आपलं फिक्क मटण शिजून तयार झालेलं आहे. आता मटणाचा रस्सा करायला घेतला. एका भांड्यात तेल तापवून त्यात दालचिनी आणि तेजपत्ता टाकला. त्याचा सुगंध आला की त्यात कांदा खोबऱ्याचं वाटण घालून छान परतायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा रंग बदलायला लागला. त्यात मी मालवणी मसाला, तिखट आणि खाणकेंचा मटण मसाला घातला. मसाला परतताना जो रंग आणि सुगंध येतो ना, आहा, तेव्हाच कळतं की मटण भारी होणार आहे. यात मी कुकरमध्ये शिजवून घेतलेलं मटण घातलं. मसाल्यासोबत ते छान परतून घेतलं आणि मग थोडंसं गरम पाणी घातलं. गरम पाणी घातल्यामुळे रस्सा छान तयार होतो आणि मसाल्याची चव मटणात मुरते. आता हे सगळं मंद आचेवर छान उकळू द्यायचं. वर तेल सुटायला लागलं की समजा मटण तयार होत आले. तोवर मी भाकरी करून घेतली, कारण मटण आणि भाकरी ही जोडी म्हणजे स्वर्गीयच. गरमागरम मटण तयार झालेलं आहे. त्यासोबत बाजूला भाकरी आणि ही भाकरी कुस्करून मटणात खायची. याला आम्ही भाकरी कुस्करून खाणं म्हणतो. तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि तुम्ही मटण कसं बनवता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा.